नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्याकडून एक महत्त्वाची सूचना आलेली आहे। यामध्ये पाठीमागेचे बार्टी, सारथी, तारटी, आरटी यांच्या अंतर्गत जे फॉर्म भरलेले होते त्या विद्यार्थ्यांसाठीचं CET वेळापत्रक व प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड याबाबत महत्त्वाची सूचना आलेली आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं ही जी कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे, यामध्ये जे फॉर्म भरलेले होते त्याच्यामध्ये युनिक पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात UPSC यासाठी प्री ट्रेनिंग स्कीम जी आहे तर त्याच्यामध्ये 14/9/2025 आणि 15/9/2025 या 2 दिवशी बार्टी, सारथी, महाज्योती, तारटी आणि आरटी यांची एक्झाम होणार आहे। तसेच IBPS, SBI, RBI, RRB, नाबार्ड ह्या A आणि ग्रेड Bच्या तसेच LIC अदर कॉम्पिटिटिव्ह प्री एक्झाम यासाठीची बार्टी, सारथी, तारटी आणि आरटी 16/9/2025 या दिवशी याची एक्झाम CETची एक्झाम असेल। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात MPSC स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह प्री ट्रेनिंग स्कीम जी आहे बार्टी, सारथी, महाज्योती आणि तारटी आणि आरटी, तसेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस MPSC महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्री ट्रेनिंग स्कीम MSc अर्थात बार्टी, सारथी, तारटी आणि आरटी यांचे 17, 18 आणि 19 ह्या 3 दिवशी ही CET असेल। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC याची प्री ट्रेनिंग स्कीम तसेच महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्री ट्रेनिंग स्कीम ज्याला MPSC आणि MS याची जी एक्झाम आहे तर ती 17, 18, 19 आणि 20 या तारखेला ही बार्टी, सारथी, महाज्योती, तारटी आणि आरटी यांच्या अंतर्गत ही कॉमन एंट्रन्स टेस्ट ही होणार आहे। तसेच 21/9/2025 आणि 23/9/2025 याच्यामध्ये MPSCचे नॉन गॅजेटेड B आणि C क्लासची जे प्री ट्रेनिंग स्कीम जी आहे तर बार्टी, तारटी आणि आरटी यांच्या 21/9/2025 आणि 23/9/2025 या 2 दिवशी ही कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाईल। स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC क्लास 3 कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्री ट्रेनिंग स्कीम आणि स्टाफ कमिशन SSC क्लास 3 कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्री ट्रेनिंग स्कीम 25 आणि 26 तारखेला बार्टी, सारथी, तारटी आणि आरटी या दिवशी यांची टेस्ट राहील। तसेच विद्यार्थी मित्रांनो, 25, 26 आणि 27ला पोलीस, मिलिटरी अँड पॅरामिलिटरी ट्रेनिंग प्रोग्राम बार्टी आणि आरटीसाठी हे 25, 26 आणि 27 या 3 दिवशी ही CET असेल। तसेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास JMFC सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह प्री ट्रेनिंग स्कीम जी आहे तर ती 27/9/2025ला बार्टी, सारथी, तारटी आणि आरटी याच्या अंतर्गत ही 27 तारखेला होईल। विद्यार्थी मित्रांनो, इथे एक सर्वात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा की प्रवेशपत्राच्या संदर्भाबद्दल जे ॲडमिट कार्ड उपलब्ध करून दिली जाईल त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक भाग इथे लक्षात ठेवायचा आहे तुम्ही की पहिल्या टप्प्यामध्ये शहराचं वाटप आणि परीक्षेच्या 6 दिवस आधी जाहीर केलं जाईल आणि दुसरा टप्पा जो आहे तर ती अंतिम परीक्षा केंद्राची माहिती परीक्षा होण्याच्या 3 दिवस आधी ही जाहीर केली जाईल। आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की पहिल्या टप्प्यामध्ये जे शहराचं वाटप आहे ते फक्त केवळ उमेदवारांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल, प्रिंट काढता येणार नाही। दुसऱ्या टप्प्यामध्ये परीक्षा केंद्राची माहिती आणि प्रिंट काढण्याची उपलब्धता असेल। सदरचं प्रवेशपत्र अंतिम असून परीक्षा केंद्रावर सादर करणं हे अनिवार्य असेल। त्याच्यामध्ये रोल नंबर असेल, पिन असेल, परीक्षा केंद्राची माहिती असेल असलेलं प्रवेशपत्र सुरू होण्याच्या अगोदर 3 दिवस आधी सकाळी 10 वाजल्यापासून तुम्हाला डाउनलोड करता येईल। परीक्षा सुरू होण्याच्या आधी 3 दिवस उमेदवारांना मॉक टेस्ट पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल। सदर मॉक टेस्ट फक्त सरावासाठी देण्यात येईल याची नोंद घ्यावी। प्रत्येक परीक्षेसाठी उपलब्ध करून दिलेलं प्रवेशपत्र हे त्या परीक्षेसाठी अनिवार्य आहे। त्यात दिलेल्या सूचनानुसार उमेदवारांनी परीक्षेला उपस्थित राहणं हे बंधनकारक आहे। डाउनलोड करण्याच्या पायऱ्यामध्ये जर पाहिलं तर संबंधित संस्थेच्या ऑनलाईन अर्ज भरलेल्या लिंकवर URL लिंकचा वापर करून अधिकृत पोर्टलला भेट द्या। अर्ज भरताना वापरलेला ईमेल ID आणि पासवर्ड लॉग इन करा।
डाउनलोड ॲडमिट कार्डचा पर्याय क्लिक करा. दाखवलेली माहिती शहर, परीक्षा केंद्र, परीक्षा दिनांक तपासा. प्रवेशपत्र PDF स्वरूपात डाउनलोड करून जतन करून ठेवा. प्रिंट काढून परीक्षेच्या दिवशी सुरक्षित ठेवा. प्रवेशपत्रात काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास दिलेल्या नंबर आणि ईमेल आय डीवर संपर्क करा. हे फोन नंबर दिलेत आणि हा ईमेल आय डी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं तुम्ही ॲडमिट कार्ड कधी येणार आहेत याच्या संदर्भाबद्दलची डिटेल्स हे याच्यामध्ये आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.